नाव आणि पत्ता सांगा. उत्तम राठोड, गाव बोरमणी, बरं. तालुका बार्शीटाकळी, जिल्हा अकोला. असं बरं. आणि आपण हे जे AWPLचे प्रोडक्ट आहेत ऑर्गॅनिक आपल्या हातामध्ये, हे कोणत्या पिकावर वापरले सर? 1 एकर मूग पेरला होता, त्याच्यासाठी वापरलं मूग हे भूविटा वापरलं खतामध्ये मिश्रण करून, आणि हे प्रोडक्ट फवारणीमध्ये त्याचा काय रिझल्ट आला? रिझल्ट म्हणजे आखरीपर्यंत जर ते मूग जसे का तसंच राहत, हिरवागार राहिला. शेवटी मला पाणी बंद करावं लागलं. असं वाढ चालू आणि फुलं चालू. बरं. मी कंटाळलो, म्हटलं आता रखवाली फुलं करायची. बर. आणि म्हटलं आणखी मागचं जे पहिलं माल आलेला होता तो वाळा चालू हा. उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे मग शेवटी पाणी बंद करून मी मूग काढला. असं तरी 4.5 क्विंटल इको हरियाली वापरल्यामुळे हो. त्याचा हिरवा कायमचा काय कामच राहिला. बर. शेंगाचा लाग कसा लागला? शेंगाचा लाग खूप मस्त बाकीचे आणि मग उत्पादन किती मिळालं? उत्पादन मला 4.5 क्विंटल काढलं मी एका एकरात. 4.5 क्विंटल मूग. लोकांना 2-2.5 क्विंटल झाले फक्त. लोकांना 2.5 क्विंटल? 2.5-3 क्विंटलच्या वर जातो. तुम्हाला 4.5 4.5 क्विंटल? क्विंटल. तुम्ही तर जवळपास दुप्पटपर्यंत गेले साधारण. बरं. 2.5-3 क्विंटलच्या वर मूग होते सर्व. लोकांनी ते 2 एकरात घेतलं 3 खर्च करून. क्विंटलच्या वर झालेली दिसत आमच्या लोक. म्हणजे लोकांनी 2 एकरात जेवढा मूग घेतला 2 एकरात खर्च करून तेवढा तुम्ही एका तुम्ही एकरात काय घेतला. खूपच छान रिझल्ट. चमत्कार. बरं, इतर शेतकऱ्या तुमचा काय सल्ला आहे आता? एकदम जोरदार आहे वापरण्याचे. आणि याच्या किमती कशा वाटतात तुम्हाला? किमती एकदम मस्त कास्तकाराला परवडणार आहे. रिझनेबल किमती आहे. रिजनेबल किमती आहे. म्हणजे मार्केटमध्ये अशा एवढ्या स्वस्तात असे रिझनेबल प्रोडक्ट मिळतात का? काहीच नाही. खूप खूप धन्यवाद. चालेल.